Pune, a city that is on its way to development, yet is deeply rooted in its culture, where festivals bring people together to celebrate culture, tradition, and religion. But who are these people that bring liveliness, energy, and vigor to these festivals? The people that make the entire city dance to their beat. The sound of the bugle, the unfurling of the saffron flag, and the beat of the dhol marks the beginning and the end of several festivals celebrated across Maharashtra. तसं पाहायला गेलं तर ढोल पथकाची सुरुवात ही महाराजांच्या काळापासून आहे. ही आपल्याकडे एक मिसकन्सेप्शन आहे की आपण ढोल ताशे वाजवतो म्हणून आपला ध्वज नाचतो. तसं नाही आहे. ध्वज नाचावं म्हणून ढोल ताशे वाजतात. ही आपली मेन आहे. महाराजांपासून जेव्हा युद्ध जिंकून लोक येत होते तेव्हा जेव्हा शिपाई आपले येत होते त्यावेळेस ढोल नगाळे वाजत जात होते, म्हणजे त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी. तशीच ही कन्सेप्ट पुढे वाढत झाली. जसं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणपती सुरू केला तसंच लोकांना एकत्र आणण्यासाठी पुढे 1965 साली आप्पा पेंडसे यांनी ढोल नगाडे ताशे वाजून लोकांना एकत्र यावे, मिरवणूक व्हावी, यासाठी लोकांना एकत्रित करण्यासाठी ढोल ताशे वाजवायला लागले. One such Dhol Tasha group, which has diligently performed at festivals since 2013, is Rudra Garjana. दोन 2013 साली आम्ही 50 लोक होतो. 50 पण नाही, ऑलमोस्ट 30-40 पीपल्स आम्ही होतो. आम्ही एका ग्रुपमध्ये वादन करायचो. तिथून आम्ही बाहेर पडलो आणि एक पथक चालू करायचं असं डोक्यात आयडिया होती. त्याच्यावरती आम्ही 5 जण खूप म्हणजे आमची एक युनिटी होती 5 लोकांमध्ये, जे वादकच आहेत माझ्यासोबत. आम्ही तेव्हा ठरवलं की आपण का नाही पथक चालू करू शकत, की पुण्यामध्ये एवढी पथकं आहेत तर आपण एक ट्राय करूयात. तेव्हा आम्ही ट्राय केला होता. ऑलमोस्ट तेव्हा आमच्याकडे म्हणजे आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन पद्धत चालू केली होती. पुण्यामध्ये फर्स्ट टाईम कोणी गेले असेल तर ते आमच्या पथकाने असेल ऑनलाईन रजिस्ट्रेशन. त्याला महाराष्ट्रातून जवळपास फर्स्ट टाईम आमच्याकडे 400 ऑनलाईन रजिस्ट्रेशन्स आले होते 2013 साली. आणि तेव्हा फर्स्ट डेपासून आमचं पथक हे धर्मादाय आयुक्ताला रजिस्टर आहे. आणि 2013 नंतर 14, 15, 16 आत्ता 6वं वर्ष आहे. आमच्याकडे आजपर्यंत ऑलमोस्ट 1200 पीपल्स म्हणजे 1200 लोकांनी वादन करून गेलेले आहेत आमच्याकडे. आज आमच्याकडे सुरुवातीला आमच्याकडे ढोल होते 30-40, आज ढोलांची संख्या आहे 150, ताशे आहेत 40. एकूण वाद्य पाहिली तर 200 वाद्य आमच्याकडे आहेत. Rudra Garjana has been a source of meditation for many. For Mansi, a veteran in the group, it is also a step closer to her love for music. नमस्कार, माझं नाव मानसी दातार. मी एक प्रोफेशनल सिंगर आहे आणि ॲज अ म्युझिशियन मला हे ढोल प्रॅक्टिस आवडते कारण की त्याच्याने मला म्युझिकशी कनेक्टेड वाटतं आणि एक म्युझिशियन म्हणून मला त्याच्यात जास्त इंटरेस्ट पण आहे कारण इट्स काइंड ऑफ अ मेडिटेशन फॉर मी. तो एक जो रिदम चालू राहतो त्याच्यामध्ये मला एक मेडिटेशनचा फील येतो म्हणून मी इथे येतो. ढोल प्रॅक्टिसला येण्यासाठी घरचं सगळं मॅनेज करून यायला लागतं कारण की सगळं ऑर्गनाईज करून यायला लागतं बेसिकली. कारण की ही माझी पॅशन आहे ढोल वाजवायची आणि घरातल्यांना सफर नको करायला त्याच्यासाठी, कारण की मी तेवढे वेळ बाहेर राहणार आहे म्हणून मी घरचं सगळं मॅनेज करून इथे येते. Just like Mansi, all members of the group have everyday commitments and responsibilities. Integrating such a rigorous and a physically taxing routine into their lives is a challenging task. A task that all of them take head on. मी भावेश अनिल भारंबे, मी सिव्हिल इंजिनियर आहे. सो सकाळपासून माझं शेड्यूल असतो फ्रॉम 8 पासून रात्री काहीच वेळ नसतो. खूप हेक्टिक शेड्यूल असतो माझा वर्कचा. पण ढोल पथक जेव्हा चालू होतं तर तो 1 महिन्याचा किंवा 1.5 महिन्याचा जो पिरियड असतो त्या पिरियडमध्ये मी माझं शेड्यूल मॅनेज करून
इकडे इकडे येतो. म्हणजे आता कधी कधी मला रात्री 8 वाजतात वगैरे, पण तरीही ढोल पथकासाठी ती पथकाची ओढ किंवा बाप्पांची ओढ जी आहे त्यासाठी मी मॅनेज करून पथकामध्ये येतो. माझा जो दिवस सुरू होतो तो आता मी पथक जॉईन केल्यापासून सकाळी 8 वाजता सुरू होतो, कारण की मला संध्याकाळी प्रॅक्टिसला यायचं असतं. तर मग दिवसभराचा जो वर्किंग आवर्स आहेत तर ते कंप्लीट व्हायला पाहिजे. आणि सध्या साईट सुरू आहे, सो मला साईटवरती म्हणजे कंप्लीट फुल टाईम स्टेशन असायला लागतं. Like every other organization, there's a team that stands behind Rudra Garjana, ensuring a smooth flow of practices and performances. With dedication, commitment, and passion, they act as the backbone of the group. मी राहुल नायर. मी एक क्रिमिनल लॉयर आहे पुण्यात. मी ॲडव्होकेसी करतो. रुद्रगर्जना फॉर्म करण्यामागे आम्ही 250-300 लोकांचा एक परिवार आहे रुद्रगर्जना. आम्ही जो फॉर्म केला त्याच्यात आमचे बरेचसे अशा गोष्टी आहेत ज्या आम्ही मिळून रुद्रगर्जना पथक चालवतो. बरेच जण आम्हाला विचारतात की तुम्हाला हे पैसे कुठून येतात. तर आम्ही दरवर्षी ज्या मिरवणुका घेतो त्या मिरवणुकांना जे पैसे आम्ही चार्ज करतो ते जे पैसे मिळतात आम्हाला तेच आम्ही रोल करतो. प्रॅक्टिस जेव्हा सुरू होते नॉर्मली ही गणपतीच्या साधारण 1 ते 2 महिने आधी होते. प्रॅक्टिस चालू आम्ही नॉर्मली संध्याकाळचा टायमिंग हा फिक्स ठेवतो. साधारण आमचा टायमिंग 5 ते 9 हा टायमिंग रेग्युलर टायमिंग असतो. ह्या प्रॅक्टिसचा टायमिंग हा ठेवण्यामागचं कारण असं की सगळे आपली कामं वगैरे करून, सगळ्यांचे कॉलेज वगैरे करून, IT कंपनीचे जॉब वगैरे करून ते 5-5:30 पर्यंत प्रॅक्टिसच्या ठिकाणी पोहोचतात. The sweat and the ache from carrying a 16 kg heavy dhol, the exhaustion that comes with it, is the last thing on the minds of these players. ॲक्च्युली आता लोक खूप विचारतात की तुम्हाला त्रास होत नाही का, किंवा एवढा हेवी ढोल असतो ते वाजवताना काही पेन किंवा नीमध्ये प्रॉब्लेम्स वगैरे. तर ही सेकंडरी गोष्ट झाली खूप. कारण जेव्हा तुम्ही एक ढोल बांधलेला असतो सो सराउंडिंग तुम्हाला खूप क्राऊड असतं चेअर करण्यासाठी. जर तुम्ही चांगलं वाजवलं तर तुम्हाला ॲप्रिशिएट करतात. जर थोडंसं तुमचं 19-20 काहीतरी झालं तर ते तुम्हाला येऊन सांगतात की तुम्ही काय चेंज करायला पाहिजे किंवा तुम्ही काय ॲप्रिशिएट ते खूप जास्त करतात. सो जे काही आहे तो हेवी ढोल असतो, त्यानंतर आम्हाला चालताना त्रास होतो किंवा घाम खूप येतो, पाणी कमी पडतं. तर ह्या सेकंडरी गोष्टी झाल्या सगळ्या. त्यांचं जे चेअरिंग असतं, त्यांचं जे ॲप्रिशिएशन असतं, आणि शेवटी बाप्पासाठी वाजवतो. सो या फर्स्ट गोष्टी येतात. त्यानंतर बाकी सगळं जे पेन आणि ज्या सगळ्या टेम्पररी गोष्टी आहेत असं वाटतं. The beats of the dhol ignite an unmatchable spark in the lives of these performers, pushing them to strive for more each day. Playing these instruments has become an intrinsic part of their lives. कधीपर्यंत तुम्हाला हे ढोल ताशा वाजवायचं आहे? जोपर्यंत ध्वज फडकत राहील तोपर्यंत मी या पथकात येणार. जोपर्यंत ही संस्कृती चालू आहे तोपर्यंत नक्कीच मी वाजवीन ढोल. जोपर्यंत ढोल वाजवायची ताकद आहे अंगात तोपर्यंत वाजवणार. किंवा दिवस फिजिकली शक्य आहे तेव्हा मी नक्कीच किती वेळ पण एनर्जी असेल तेवढा वेळ शक्य तर करू शकतो. जोपर्यंत ढोल, ताशा, ध्वज एकत्र राहतील तसेच माझा शेवटच्या श्वासापर्यंत मी पथकात वाजवत राहणार.